तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये जी आपली टेस्ट सिरीज आपण सुरू केली आहे, तर या टेस्ट सिरीजमध्ये तर आपण आजच्या लेक्चरमध्ये टेस्ट सेकंड जे आहे, तर म्हणजे जी दुसरी टेस्ट आपण घेतली आहे, तर या दुसऱ्या टेस्टमध्ये सुद्धा आपण 40 प्रश्न टाकलेले आहेत, 40 प्रश्न दिले होते. तर आपल्याला इंग्रजी हा जो विषय आहे, तर इंग्रजी या विषयाचे आपल्याला 25 मार्काला असणारे 25 प्रश्न असतात आपल्या फायनल एक्झाममध्ये. परंतु आपल्या सगळ्यांची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे व्हावी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांची जे व्हरायटी त्यामध्ये यावी किंवा व्हरायटी असल्याच्या नंतर आपली तशा प्रकारच्या प्रश्नांची ही प्रॅक्टिस होईल, सराव होईल, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर मग डिअर फ्रेंड्स, आपण आजच्या या लेक्चरमध्ये हे 40 क्वेश्चन्स आहेत, तर या 40 क्वेश्चनचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा डिअर फ्रेंड्स, सर्वांना आवाज येतोय ना? स्क्रीन दिसायली सर्वांना? यस सर, यस. हो सर, हो. ओके, चला ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, याच्यामध्ये जे आहे, तर बघा पहिला या ठिकाणी प्रश्न आहे, सम वर्ड्स आर युज्ड ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. मग याच्यामध्ये काही शब्द जे असतात, तर काही शब्द हे आपण काय करतोय, वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सेम शब्द असतोय, पण तोच शब्द आपण नाउन म्हणून वापरतोय, प्रोनाउन म्हणून वापरतोय, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतोय, वर्ब म्हणून वापरतोय, असे शब्द आहेत. तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये काय केलं आहे, हे शब्द दिलेले आहेत. मग फास्ट हा शब्द आहे, बेटर हा शब्द आहे, दॅट हा शब्द आहे आणि सीट हा शब्द आहे. तर यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. तर आपले जे आता हा जो पेपर आहे, तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपल्या याच्यामध्ये तुम्हाला जे PDF पाठवली होती, तर त्याच्यामध्ये सेंट असं झालं होतं. त्याच्यामध्ये सेंट SENT इथं ए होत होतं, तिथं एन झालं होतं. ठीक आहे. तर काय करा, इथं सेंट जे आहे, तर ह्याला काय करा, सेंटच्या ऐवजी इथं सीट करा, SEAT सीट. ओके सर, ओके. चला ठीक आहे. तर आता बघा डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये काय हरकत नाही, थोडंफार बोललो तरी जाऊ द्या, काय हरकत नाही. आपले आता आपल्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, फास्ट, बेटर, दॅट आणि सीट. तर आता याच्यामध्ये बघा, फास्ट हा शब्द नाउन म्हणून वापरतात का, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात का, वर्ब म्हणून वापरतात का, ॲडव्हर्ब म्हणून वापरतात का? तर आपण जे पार्ट्स ऑफ स्पीचचं आपण जे इंट्रोडक्शन लेक्चर घेतलं होतं, तर त्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, फास्ट हा शब्द आपण नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब म्हणून वापरतोय, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. बेटर हा शब्द पण आपण घेतलेला आहे शिकवत असतानाच. ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ॲडव्हर्ब आहे. बेटर हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरतात, वर्ब म्हणून वापरतात, ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा जो शब्द आहे, तर बेटर हा शब्द डिअर फ्रेंड्स नाउन म्हणून सुद्धा वापरतात. आपण ते पण वाक्य त्या ठिकाणी घेतलं आहे. मग या ठिकाणी हा बेटर हा शब्द बरोबर आहे, याच्या संदर्भात हे स्टेटमेंट. दॅट हा जो शब्द आहे, तर दॅट हा शब्द पण प्रोनाउन पण आहे, ॲडजेक्टिव्ह पण आहे, ॲडव्हर्ब पण आहे. तर हा दॅट हा शब्द प्रोनाउन म्हणून पण वापरतात, ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरतात आणि ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरतात. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, सीट. सीट हा शब्द जो आहे, तर सीट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, हा नाउन म्हणून पण वापरतोय आणि वर्ब म्हणून पण वापरतोय, म्हणजे आपण क्रियापद म्हणून पण यूज करू शकतोय. आणि सीट हे नाउन कसं असणार आहे, आसन. टेक युअर सीट, आसन ग्रहण करा, म्हणून आपण या अर्थाने काय करतोय, आपण हे सीट हा जो शब्द आहे, तर हे नाउन म्हणून आपण वापरतोय. म्हणजे या ठिकाणी हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. याचा अर्थ असा होतो की याच्यातला 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये काय ऑन कंडिशन इफ वापरलेला आहे. मग ऑन कंडिशन सोबत आपण काय वापरतो, दॅट वापरतो. काय वापरतो, दॅट. म्हणजे या ठिकाणी एरर कुठं आहे, इथं एरर आहे, म्हणजे याच्यामध्ये काय पाहिजे, तर ऑन कंडिशन दॅट पाहिजे. तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा एरर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स बघा, हा एक नंबरचं उत्तर किती आहे ते सांगा प्लीज. 1 नंबरचं 4 नंबरचा 4 ऑप्शन. नंबर. ठीक आहे. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, हे झालं. त्याच्यात तिसरा जो प्रश्न आहे, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितलंय. काय सांगितलंय, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. मग तुम्ही हे जर वाक्य पाहिले, तर यामध्ये काय आहे बघा, अँड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय, पहिलं वाक्य बघा, रिमुव्हिंग हर शूज अँड डम्पिंग हर बुक्स ऑन द टेबल शी सँक इन टू अ चेअर. पहिलं वाक्य जे आहे, तर पहिलं वाक्य या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी काय केलं आहे, कंपाऊंड, आणि याच्यामध्ये म्हणजे अँड हा शब्द कंपाऊंड इंडिकेट करतो. तर हे वाक्य आहे सिम्पलचं, म्हणजे सिम्पल सेंटेन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, शी रिमूव्ड हर शूज, डम्प्ड इन टू हर बुक्स अँड सँक इन टू अ चेअर. हे वाक्य आहे कंपाऊंड सेंटेन्स. दुसरं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. तिसरं वाक्य, आफ्टर शी हॅड रिमूव्ड हर शूज अँड डम्प्ड हर बुक्स ऑन द टेबल शी सँक इन टू अ चेअर. शी सँक इन टू अ चेअर. म्हणजे याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स,
हे वाक्य आहे, पण याच्यामध्ये काय केलंय, ग्रामर ह्या तिसऱ्या वाक्यामध्ये जे आहे ते लक्ष द्या, तिसऱ्या वाक्यामध्ये ग्रामर चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे, आफ्टर शी हॅड रिमूव्ड हर शूज. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय केलं, आफ्टरच्या नंतर आपण इथं पास्ट परफेक्ट वापरला, इथं तर नाही काहीच. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट महत्वाची आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, कॉम्प्लेक्स कंपाऊंड करायचंय, म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ठीक आहे, तर याच्यामुळे या ठिकाणी वाक्यरचना इथं चुकलेली आहे डिअर फ्रेंड्स. तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, शी रिमूव्ड हर शूज अँड डम्प्ड हर बुक्स बिफोर शी सॅंक इनटू अ चेअर. आता याच्यामध्ये काय करायचं, वाक्याचा अर्थही लक्षात ठेवायचा आहे. आपण पहिलं सांगितले मी तुम्हाला काय डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस वाक्य चेंज करतो त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थही राहिला पाहिजे. मग या ठिकाणी शी रिमूव्ड हर शूज अँड डम्प्ड हर बुक्स, या ठिकाणी हे एक वाक्य आहे, हे एक वाक्य आहे. तर हे दोन वाक्य कशाने जोडलेले आहेत, अँडने जोडलेले आहेत. म्हणजे या इथून इथपर्यंत हे जे वाक्य आहे तर हे वाक्य डिअर फ्रेंड्स काय आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि बिफोर शी सॅंक इनटू अ चेअर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे लक्ष द्या, सिंपल लक्षात ठेवायचं आहे, क्लॉजचं वाक्य आलं की त्याला डायरेक्ट काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. म्हणजे या ठिकाणीचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचाराय, पंक्च्युएशन मार्क संदर्भातला प्रश्न विचाराय. पंक्च्युएशन मार्क कोणतं याच्यामध्ये करेक्ट आहे ते. ठीक आहे, तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपण जो पुन्हा एकदा तेच पंक्च्युएशन मार्कचा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये मी हे अशा प्रकारचं वाक्य सुद्धा त्यामध्ये एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे. आपल्या नोट्समध्ये पण हे एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे, लक्ष द्या. मग याच्यामध्ये काय करायचंय, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं जे बोलणं असतंय तर ते एखाद्या व्यक्तीचं बोलणं काय केलं जाते, ब्रेक केलं जात आहे. म्हणजे अर्धा भाग इकडं असतोय अर्धा भाग पुढं असतोय. तर त्यावेळी कधीही लक्षात ठेवायचं, इथं लक्ष द्या, हे डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये ते वाक्य घ्यायचं आहे. काय, डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये ते वाक्य घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर काय करायचं, तर स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर ते कोण म्हणलेलं आहे तर ते घ्यायचे त्या ठिकाणी. आणि पुढचं वाक्य पुन्हा कंटिन्यू करताना पुढं काय करायचं, ते पण डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. काय करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये ते वाक्य आपण त्या ठिकाणी घेतोय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग डिअर फ्रेंड्स बघा, या ठिकाणी हे 4 नंबरचं ऑप्शन जे आहे तर या 4 नंबरचा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क संदर्भात प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग या ठिकाणी काय करायचंय बघा, आय आस्क्ड हिम, आपल्याला हे प्रश्न विचारले, आय आस्क्ड हिम. आता इथं आपल्याला काय करायचंय बघा, पहिल्या वाक्यामध्ये ही आहे कॅपिटल मध्ये, म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं, लक्ष द्या, इथं हे बरोबर आहे, आय आस्क्ड हिम, त्याच्यानंतर स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा पण आहे, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता याच्यामध्ये लक्ष द्या, वाक्य देत असताना जे आहे तर वाक्य हे आहे असं म्हणलेलं आहे, ही सेड, हे वाक्य कसे लक्ष द्या, ही सेड आय आस्क्ड हिम वाय, हे असं एकदम पूर्ण स्टेटमेंट आहे, लक्षात आलं का. म्हणजे याच्यामध्ये काय केलं, ही सेड आणि हे वाक्य याच्यामध्ये दिलेलं आहे, कशामध्ये, इन्व्हर्टेड कॉमामध्ये, 2 भागामध्ये 2 पार्टमध्ये बोललेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये काय करायचं, हे जे वाक्य असणार आहे तर या वाक्याला शेवटी क्वेश्चन मार्क येणार नाही. काय येणार नाही, शेवटी क्वेश्चन मार्क येणार नाही. कारण आपण एक सिंपल शिकलो, लक्ष द्या, ज्या वेळेस आपण एखाद्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याच्या शेवटी नेहमी लक्षात ठेवायचं फुल स्टॉप वापरायचं. काय वापरायचा, फुल स्टॉप. म्हणून या ठिकाणी इथं हे वाक्य जे आहे हे 2 नंबरचं वाक्य बरोबर येत नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण पुढं, आता हे पण सरळ सरळ समजतं, हे वाक्य जे आहे हे वाक्य चुकलेलं आहे. ठीक आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. अगोदर हे लक्ष द्या सगळेजण, ज्या वेळेस काय केलं जातंय, जे रिपोर्टेड स्पीच असते तर ते ज्यावेळेस ब्रेक केलं जातं त्यावेळेस काय करायचं, दोन्हीकडे पण काय करायचंय ते लिहिताना इथं पण डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरायचा आहे आणि पुढं पण काय करायचंय, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच राहिलेला भाग सुद्धा लिहायचा असतोय. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पॅसिव्ह वाईज करायला सांगितलंय. मग याचं पॅसिव्ह वाईज आहे तर पॅसिव्ह वाईज या वाक्याचं आपण 2 प्रकारे पॅसिव्ह वाईज करतोय. किती प्रकारे, 2 प्रकारे याचं पॅसिव्ह वाईज आपण करू शकतोय. मग याच्यामध्ये सुरुवातीला 2 ऑब्जेक्ट आहेत, हिम एक ऑब्जेक्ट आहे, फूड एक ऑब्जेक्ट आहे. 2 ऑब्जेक्ट आहेत, 2 ऑब्जेक्ट जर असतील तर पॅसिव्ह वाईज 2 प्रकारे होत आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या, हॅज ही बीन गिवन फूड, हे बरोबर आहे का, येस बरोबर आहे. का, कारण या वाक्याचं टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याच्यामध्ये आपण वापरतो हॅव बीन, हॅज बीन प्लस V3, हॅव बीन, हॅज बीन प्लस V3. मग याच्यामध्ये हे पहिलं वाक्य बरोबर आहे का, येस बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बरोबर आहे का, हो ते पण बरोबर आहे. कारण याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत, एक आहे फूड आणि दुसरं आहे हिम.
मग आपण हे दोन ऑब्जेक्ट काय करतोय, दोन्ही प्रकारे पॅसिवाइज करतोय आपण, हे पॅसिवाइज मध्ये शिकलोय. मग याला पण वाक्याच्या सुरुवातीला घेऊन आपण पॅसिवाइज करू शकतो आणि हिमला पण ज्यावेळेस हिम हे आपण या ठिकाणी लिहित असतो त्यावेळेस त्याला काय करतोय, प्रथमामध्ये घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय असेल, मग 1 आणि 2 बरोबर आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बघा. तर नेक्स्ट मध्ये याच्यामध्ये काय केलंय, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग वी मीट इन युअर हाऊस टुमॉरो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय एम हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स इन ऑफिस, द गेस्ट हॅव अराइव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, द हाऊस हॅज बीन बिलॉंगिंग टू हर फादर. आता याच्यामध्ये जे आहे तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, दुसरं वाक्य जे आहे तर दुसरं वाक्य आपल्या सगळ्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण हॅव हा शब्द जो आहे तर हॅव हा शब्द आपण ओनरशिप मालकी दाखवण्यासाठी वापरतो, तर आपण हॅवला काय करत नाहीत, आयएनजी प्रत्यय वापरत, हॅवला आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. आपण स्टेटिव्ह वर्ब या टॉपिक मध्ये घेतलेलं आहे. मग हे वाक्य खरं पाहता कसं पाहिजे होतं, डायरेक्ट म्हणायचंय आय हॅव मेनी फ्रेंड्स. काय म्हणायचंय, आय हॅव मेनी फ्रेंड्स, आय एम हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. हे वाक्य चुकीचं आहे. आपण हॅव या शब्दाला आयएनजी प्रत्यय लावू शकतोय, पण कधी हॅव हा शब्द दुसऱ्या अर्थाने म्हणजे टेकिंग या अर्थाने जर वापरला असेल तर, जसं की आय एम, लक्ष द्या, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, आय एम हॅव्हिंग डिनर, आय एम हॅव्हिंग लंच, या अर्थाने ते बरोबर होत आहे. म्हणजे या ठिकाणी हे दुसरं वाक्य तर चुकीचं आहे, हे सगळ्याला लक्षात आलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बिलॉंग हा शब्द पण तसाच आहे. बिलॉंग हे पण क्रियापद स्टेटिव्ह वर्ब आहे. त्याला आपण साधारणतः काय करतो, आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. मग हे वाक्य कसं पाहिजे, द हाऊस बिलॉंग्स टू, द हाऊस बिलॉंग्स टू हर फादर. बस एवढंच पाहिजे याच्यामध्ये, काय, द हाऊस बिलॉंग्स टू हर फादर. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट, द गेस्ट हॅव अराइव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM. आता याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स बघा, एक तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं, टाइम सांगायचं असेल तर काय म्हणायचं, डायरेक्ट द गेस्ट अराइव्ड. आणि याच्यामध्ये लक्ष द्या, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, हे जे अराइव्ह आहे तर अराइव्हच्या नंतर आपल्याला प्रिपोजिशन हे वापरायची गरज नाही. मग इथं काय केले, दोन्ही शब्द वापरलेत, ॲट पण वापरलंय, एक्झॅक्टली पण वापरलंय. अराइव्ह सोबत आपण काय करतोय, अराइव्ड, बस एवढंच म्हणतोय, द गेस्ट अराइव्ड ॲट 8 PM एवढंच म्हणायचं होतं. काय म्हणायचं, द गेस्ट अराइव्ड ॲट 8 PM. म्हणजे या ठिकाणी ॲट पण वापरलंय, एक्झॅक्टली पण वापरलंय. तर या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर डिअर फ्रेंड्स हे चुकीचं होतंय. मग ह्याच्यातलं फक्त आणि फक्त एकच ऑप्शन जे आहे तर एकच ऑप्शन कोणतं येतं डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये बरोबर येतं. कोणतं, 1 नंबरचं ऑप्शन. आपण या पहिल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, वी मीट इन युअर हाऊस टुमॉरो. या ठिकाणी लक्ष द्या, इथं मीट आहे, इथं टुमॉरो आहे. मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल, तर टुमॉरो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा भविष्यामधले जे फ्युचर मधले ऍक्शन आहे, प्लॅन ऍक्शन, तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण काय करतो, म्हणजे भविष्यातील निश्चित क्रिया जर असेल तर त्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा फ्युचरच्या रेफरन्सने यूज करू शकतोय. म्हणून याच्यातलं पहिलं वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस. ठीक आहे, सेगमेंट्स. तर हे 4 लक्ष द्या. आता 1 मिनिट ऐका सगळेजण. आता मी तुम्हाला बोला म्हणलं की असंही करू नका. आता सांगितलं ना सर, आता सगळं कम्प्लीट सांगितलंय. बिलॉंग हा जो आहे तर बिलॉंग हा शब्द आपण सांगितलं ना आता, बिलॉंगचं काय करायचं, बिलॉंग्स होत असते, बिलॉंगिंग होत नसतंय. लक्षात आलं का सर? पण ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पण V3 नाही काय? चला ठीक आहे, ओके. आता सर लक्ष द्या तुम्ही. आता हे असं चालू द्या डिअर फ्रेंड्स. आता काय होते माहिती आहे काय, असं म्हणलं की आपलं मग सगळा गोंधळ होणार आहे. बिलॉंग हा जो शब्द मी तुम्हाला वेगळं सांगतोय, तुम्ही वेगळं सांगताय. बिलॉंग हा जो शब्द आहे तर बिलॉंग हा शब्द स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह वर्बला आयएनजी प्रत्यय वापरत नसतात. आणि तुम्ही हे काय करताय, द हाऊस हॅज बीन बिलॉंग्ड असं नसते होत. या ठिकाणी काय म्हणायचंय, फक्त द कार बिलॉंग्स टू हिम, द हाऊस बिलॉंग्स टू हर फादर असं म्हणायचं असतं याला. ठीक आहे, ह्याला V3 कशाला करा तुम्ही ह्याच्यामध्ये, इथे V3 होत नसते, ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं नाही. लक्षात आलं का सर? ओके.
आता हे असं एक्स्ट्रा बोललं की काय होते, पण मला ते व्हिडिओ नंतर एडिट करत बसावं लागतं. ठीक आहे डिअर फ्रेंड्स, बघा त्याच्यानंतर नेक्स्ट, अरेंज द फॉलोइंग सेगमेंट्स इन द राईट सिक्वेन्स. याच्यामध्ये काय करायचं तर ह्याचा सिक्वेन्स जो आहे तर सिक्वेन्स काय करा, मी वाक्य तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये क्रम, तर तुम्ही काय करायचं वाक्य लिहिलं तरी नंतर लक्षात येते की हा क्रम कसा आहे ते. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं बघा, वी फाइंड हे वाक्य घ्यायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं 4 नंबरचं घ्या, त्याच्यानंतर 3 नंबर 1 नंबर, हे एकदा वाक्य तुम्ही लिहून बघितलं की लक्षात येते तुम्हाला हे वाक्य बरोबर येते. ठीक आहे, क्रम म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 8 नंबरचा प्रश्न. आता हा आणखी एक थोडंसं लक्षात, याच्यामध्ये कधीही लक्षात काय ठेवायचं आहे, वाक्याचा प्रकार ओळखायचा. काय करायचं, वाक्याचा प्रकार ओळखायचा आणि त्याच्यानुसार ठरवायचं वाक्याचा प्रकार. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, कधीही लक्ष द्या, असा जर ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो वाक्याचा सिक्वेन्स व्यवस्थित करा म्हणून, तर त्यावेळेस काय करायचं, कधीही लक्षात ठेवायचं, अगोदर थोडंसं वाक्याकडे बघायचं, वाक्याचा प्रकार कोणता असेल हे आपण समजून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, मग ह्याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले असतात तर ते फक्त एकदम थोडक्यात फास्ट काय करायचं, जोडून बघायचे. आता सम काइंड्स ऑफ वर्क वी फाइंड हे असं वाक्य होईल का, नाही होणार, मग ह्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन देणारच नाही. त्याच्यानंतर काय केलं बघा, मेनी ऑफ अस कन्सिडर इट अन इन्सल्ट टू बी सीन, या ठिकाणी मग हे असं तुम्ही काय करायचं, एक जोडत चालायचं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय होते, वाक्याची रचना पण त्या ठिकाणी बरोबर असली पाहिजे. आणि अशा प्रकारचा जो प्रश्न असतोय तर त्या प्रश्नामध्ये काय असते, वाक्य असते, लक्ष द्या. मग ते प्रश्नार्थक वाक्य येऊ शकते, कधी विधानार्थी वाक्य असते, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते, तर त्या वाक्याच्या प्रकारानुसार ते शब्द अगोदर करता, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्ब, ही अशा प्रकारची वाक्यरचना असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं क्लॉजचं विचारलाय प्रश्न. मग हे पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य हे डिअर फ्रेंड्स नाऊन क्लॉजचं आहे. कशाचं आहे पहिलं वाक्य, हे नाऊन क्लॉजचं वाक्य. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आय एम सेव्हिंग मनी सो दॅट म्हटल्याच्यानंतर हे वाक्य झालं ॲडव्हर्ब क्लॉजचं. आणि दिस इज द बुक दॅट आय हॅड वॉन्टेड, या ठिकाणी दॅट आय हॅड वॉन्टेड याच्या अगोदर बुक हे नाऊन आलेलं आहे आणि हा क्लॉज काय करतोय, बुकबद्दल माहिती सांगतोय, म्हणून या ठिकाणी हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि इट इज फॅक्ट दॅट ही स्टोल द मनी, या ठिकाणी व्हॉट इज फॅक्ट, फॅक्ट काय आहे असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर येते दॅट ही स्टोल द मनी, म्हणजे या ठिकाणी हा पण काय आहे डिअर फ्रेंड्स, नाऊन क्लॉज आहे. कुठला, नाऊन क्लॉज. तर याच्यामध्ये किती वाक्य झाले नाऊन क्लॉजचे, 2 आहेत नाऊन क्लॉजचे आणि एक आहे ॲडव्हर्ब, एक आहे ॲडजेक्टिव्ह. मग 2 नाऊन क्लॉज, एक ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि एक ॲडव्हर्ब क्लॉज, अशा प्रकारे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे, लक्ष द्या. ह्या 9 नंबरच्या ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये करेक्शन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय करायचं, लक्ष द्या. बरं, अगोदर मी ह्याचं उत्तर सांगतो, लक्ष द्या. पहिला आहे टू. तर आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न MPSC फॉरेस्ट आपण विचारल्यानंतर, ठीक आहे, म्हणजे आपल्या करेक्ट सेंटेन्ससाठी विचारायला, डायरेक्ट करेक्ट सेंटेन्ससाठी विचारायला, हे वाक्य सेम वाक्य दिलं आहे. तर लक्ष द्या, द रिपेअर्स, इथं काय करायचं, टू वापरायचं आहे. काय वापरायचं, टू. द रिपेअर्स टू द रूफ वेअर कम्प्लिटेड क्विकली. द रिपेअर्स ऑफ द रूफ नसते तर टू द रूफ असते. आणि आता त्या पेपरमध्ये काय केलंय, वाक्य देत असताना द रिपेअर्स ऑफ दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी ते वाक्य चुकीचं आहे. मग रिपेअर्स टू द रूफ या ठिकाणी हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असणार डिअर फ्रेंड्स, दुसरं आफ्टर. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, हे 3 नंबर आहे इथं, हे 3 नंबर. ठीक आहे, आफ्टर द पार्टी वी डिड अ लॉट ऑफ वॉशिंग अप. तर याच्यामध्ये काय करायचं, लक्ष द्या, आफ्टर द पार्टी म्हणजे पार्टीच्या नंतर. या ठिकाणी याचं काय येते, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे, 2 इथं आफ्टर. त्याच्यानंतर बघा तिसरं विथ, इथं काय विथ. द बॅड टेम्पर्ड मॅन रिप्लाइड, लक्ष द्या, द बॅड टेम्पर्ड मॅन रिप्लाइड विथ अ ग्रंट. तर याच्यामध्ये बघा इथं वापरतोय विथ. आणि आता हे तर वाक्य आपल्याला समजते, द रिव्हर फ्लोड. याच्यामध्ये काय येईल मग डिअर फ्रेंड्स, हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये अंडर हा शब्द येईल. ठीक आहे, अंडर. तर या ठिकाणी बघा मग तुम्हाला करेक्शन काय करायचं डिअर फ्रेंड्स, मला वाटतं ह्याच्यामध्ये ऑप्शन जे आहे तर ऑप्शन काय करायचं हे असं बघा. आता हे ऑप्शन टाका, 2 नंबरचा ऑप्शन, आणि अशा प्रकारे करा. हा पुढचा प्रश्न बघा, इथे विचाराय फ्युचर इव्हेंट दाखवणारा, याच्यामध्ये वाक्य आपल्याला विचारलंय, खालीलपैकी कोणतं वाक्य फ्युचर इव्हेंट दाखवत आहे. मग आताचं वाक्य आपण त्या ठिकाणी घेतलं होतं, आवर स्कूल्स बिगिन नेक्स्ट वीक. सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स फ्युचरसाठी वापरू शकतोय का, येस वापरू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही इज बिंग सेंट टू जर्मनी फॉर फर्दर स्टडीज, म्हणजे
त्याला पुढील शिक्षणासाठी जर्मनीला पाठवलं जात आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, ॲमिझार प्लस व्हीआयएनजी, ॲमिझार प्लस व्हीआयएनजी सॉरी, आता हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. पहिलं नंबर 1. नंबर 2, या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि नंबर 3, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सुद्धा आपण फ्युचरच्या रेफरन्सने वापरू शकतोय. म्हणजेच फ्युचर प्लॅन ॲक्शन बद्दल बोलण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. आणि याच्यामध्ये मग फ्युचर दाखवणारा शब्द कोणता आहे? फर्दर स्टडी, म्हणजे पुढील शिक्षण. मग पुढील शिक्षण जे आहे ते फ्युचर इंडिकेट करते, म्हणून या ठिकाणी दुसरं पण वाक्य बरोबर आहे. यू शुड स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ, यू शुड स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ. मग आपण शिकलोय डिअर फ्रेंड्स, मोडल ऑफचे मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, शुड असेल, मस्ट असेल, कॅन असेल, हे शब्द सुद्धा काय करतात? फ्युचर इंडिकेट करतात, फ्युचर दाखवतात. म्हणजे यामध्ये हे पण वाक्य बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य आलंय, तर या ठिकाणी हे पण वाक्य काय करते? फ्युचर इंडिकेट करते. 6 वाजता, आय रीच ॲट 6 o'clock, म्हणजे 6 वाजता पोहोचतो. आणि लगेच स्टार्ट ऑफ, म्हणजे इमिजिएटली लगेच काय करतो? आम्ही सुरुवात करतो. मग या ठिकाणी लक्ष द्या, 4ही वाक्य या ठिकाणी फ्युचर इंडिकेट करतात. बघा, द वेदर वॉज बॅड, द फ्लाईट कुडंट टेक ऑफ. तर याच्यामध्ये काय करायला सांगितलं? कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला करायला सांगितले. कुठलं कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलं आहे. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये की वाक्यरचना आपल्या लक्षात ठेवायची. वाक्यरचना, आता याचं सरळ सरळ उत्तर येते. काय म्हणतोय मी? याचं सरळ सरळ उत्तर येते. का? पहिलं वाक्य आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. क्लॉथचं वाक्य आलं की त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं. क्लॉथचं वाक्य आलं की कॉम्प्लेक्स. हे आज म्हणलं की क्लॉथचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इथं बिकॉज ऑफ आहे ना सर डिअर फ्रेंड्स. इथं बिकॉज ऑफ म्हणलं की इथं काय करायचं? याला सिम्पल सेंटेन्स म्हणायचं. काय म्हणायचं? याला सिम्पल सेंटेन्स. आपण याच्यामध्ये फरक घेतला, लक्ष द्या. बिकॉज हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये येते आणि बिकॉज ऑफ हे सिम्पल सेंटेन्स मध्ये येतं. हे पण कॉम्प्लेक्स, हे पण कॉम्प्लेक्स आणि पहिलं पण कॉम्प्लेक्स. म्हणजे याच्यामध्ये उत्तर कोणतं झालं? 2 नंबरचं ऑप्शन. या ठिकाणी देअरफॉर हा जो शब्द आहे, तर हा शब्द आपण हे कंजंक्शन कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपण यूज करत असतोय. आणि जर तुम्ही पंक्च्युएशन मार्कचा व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हा पण नियम त्या ठिकाणी सांगितला आहे. तर सेमीकोलन जे आहे, तर सेमीकोलन हे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये हे काही कंजंक्शन आहेत ना, हे देअरफॉर असेल हे, तर त्यांच्या पूर्वी आपण त्या ठिकाणी यूज करत असतोय. हा पण नियम त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं उत्तर झालं 2 नंबर. पुढे बघा, बोथ हा जो शब्द आहे, तर बोथ ऑफ पॅरेंट्स. तर याच्यामध्ये काय करायचं? लक्ष द्या. बोथ जे आहे, तर आपण ज्यावेळेस बोथ ऑफ वापरतो, लक्ष द्या, म्हणजे ऑल ऑफ असेल, इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो? त्या शब्दाच्या नंतर द आर्टिकल वापरतोय. मग याच्यामध्ये हे तर ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर द बोथ असं नसतंय. आणि या ठिकाणी काय करायचं? लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, बोथ पॅरेंट्स. तर याच्यामध्ये काय करायचंय? बोथ हा जो शब्द आहे, तर त्याच्यानंतर आपण काय करतो? द हे आर्टिकल आपण त्या ठिकाणी यूज करतोय, म्हणजे विशिष्ट इंडिकेट करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी काय करायचंय? बोथ द पॅरेंट्स सॅट अप हाफ द नाईट. या ठिकाणी काय? या ठिकाणी द आर्टिकल, म्हणजे बोथ प्लस द आर्टिकल आपण हे यूज करतोय. ठीक आहे. मग याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. स्लोथफुल म्हणजेच काय असते? आळशी. स्लोथफुल म्हणजे आळशी. मग आळशी याचं जे आहे ते लक्ष द्या, म्हणजे लेझी म्हणतो आपण त्याला, आळशी, लेझी. तर या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला विचाराय अपोजिट वर्ड. मग हा येणार आहे का? नाही येणार. जेंटल म्हणजे सभ्य, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, आणि इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती किंवा उद्योगी. मग याचं उत्तर कोणतं येते? 2. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे, तर ह्या वाक्याला बरेच जण घाबरले. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, साधं सिंपल तुम्हाला लक्ष द्या, उत्तर कसं येते बघा. याला काहीच बाकीचं जास्त ही करायचं नाही. आपण वाक्यामध्ये काय करायचंय? फरक बघायचा आहे. 2 वाक्यामध्ये, ह्या 4 वाक्यामध्ये नेमकं काय? ह्या 4 वाक्यामध्ये आपण हे 2 प्रकारचे वाक्य दिलेत. तर बघा, हे वाक्य किती मोठं वाक्य असू दे, विषय त्याचा नाही. याच्यामध्ये मेन काय? हॅपियर, म्हणजे याच्यामध्ये टेन्स डिग्री कोणती आहे? ER, म्हणजे CD आहे. CD म्हणल्याच्यानंतर पुढे दॅन येणार, आणि दॅन म्हणल्याच्यानंतर एनी ऑदर येणार. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. बाकीचं काय बघत बसायची गरज नाही. आज लक्ष द्या, आपल्याला मेन समजलं पाहिजे की नेमकं प्रश्न आपल्याला विचारलाय कशावरती, आणि त्याच्यामध्ये पण विशेषतः इथं आपल्याला सांगितलंय पण डिग्रीचं वाक्य म्हणून आपल्याला डिग्री करायची. म्हणजे बाकीचं तुम्ही इकडे बघत बसू नका. रिसेंटली कंपनी आहे का, ऑफ आहे का, मॅन आहे का, वुमन आहे का, असलं बघत बसायचं नाही. तर अगोदर काय करायचं? डिग्री विचारलाय ना, मग आपण प्रश्न ज्यावेळेस डिग्रीवरती विचारलाय, तर आपण त्याचं ते वाक्य राईट आहे का, रॉंग आहे का, तर हे पाहत असताना डिग्रीच्या नियमाचा विचार करूनच ठरवायचं. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हॅपियर आहे. तर या ठिकाणी हॅपियर म्हणजे हे डिग्री कोणती आहे? CD.
CD मध्ये आपण ER प्रत्यय लावतो, त्याच्यानंतर दॅन एनी अदर वापरतो का? हो वापरतो, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. इथं सिंग्युलर नाऊन पण आहे. आता हे नो अदरचं वाक्य आहे, मग नो अदरच्या नंतर सिंग्युलर नाऊन हे झालं. मग याच्यामध्ये लक्षात द्या, नो अदर आहे आणि याच्यामध्ये ER प्रत्यय वापरला आहे. नो अदरच्या वाक्यामध्ये हॅपियर, नो अदरच्या वाक्यामध्ये ER दॅन असतंय का? नाही. एवढं सरळ सरळ उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आहे, नो अदरचं वाक्य आहे, त्याच्यामध्ये ॲज वापरलेलं आहे. बस बाकी पुढे बघायची काही गरज नाही, हे वाक्य बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय केलंय? द हॅपियर. काय केलं याच्यामध्ये? द हॅपियर. आता आपण CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतो का? तर जनरली आपण वापरत नाही. आपण वापरतो द आर्टिकल, पण कुठं वापरतो? ती ऑफ द टू ची रचना, बिटवीन द टू ची रचना असेल तर. या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. मग याच्यातलं बरोबर कोणतं? 1 आणि 3 बरोबर आहे. हे अशा प्रकारचं उत्तर येत होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, स्क्रीन दाखवा ना वरती. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पहिलं वाक्य बरोबर आहे का? इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. असे वाक्य दिल्याच्या नंतर करायचे काय? आपण नुसतं वाक्य बघत बसायचं नाही, तर या ठिकाणी टेन्स अग्रीमेंटचं वाक्य आहे, टेन्स अग्रीमेंटचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे का? येस. सिंपल प्रेझेंट टेन्स प्लस सिंपल फ्युचर टेन्स. इथं सक्सीड हे जे आहे, तर सक्सीड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, हे V1 आहे. बऱ्याच जणांचा इथं प्रॉब्लेम झाला, काय हिने लगेच V2 केलं, मग विनच्या नंतर V2 वापरत नाहीत, असं केलं बऱ्याच जणांनी, म्हणून ते चुकीचं केलं असेल काही जणांनी. ठीक आहे. तर याच्यामध्ये सक्सीड हा शब्द V1 आहे, याचं V2 काय होतंय? सक्सीडेड. सक्सीडेड हे असं त्याचं V2 होत आहे. आणि सक्सेस हे त्याचं नाउन असतंय. सक्सेस हे वर्ब नाही, सक्सेस हे नाउन आहे. मग पहिलं वाक्य बरोबर आहे का? येस बरोबर आहे. इफ डॉग इज अनवेल, जर डॉग म्हणजे डॉगला जर व्यवस्थित वाटत नसेल तर इट टक्स इट्स टेल बिटवीन इट्स लेग्स. म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स दोन्हीकडे पण वापरलाय का? कारण हे सत्य आहे, जनरल ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर या ठिकाणी हे बरोबर आहे. म्हणजे काय करतोय? कुत्र्याला जर बरोबर व्यवस्थित वाटत असेल, बरोबर वाटत असेल, तर तो जे म्हणतो ना पायाच्या मध्ये शेपटी घालतो. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे वाक्य पण बरोबर आहे, हे सत्य आहे. म्हणून सत्य असल्यामुळे इथं दोन्हीकडे पण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला आहे. आपण टाइप 0 ही जी वाक्य रचना आहे ना इफ स्टेटमेंटची, तर त्यामध्ये पाहिलंय टाइप 0 मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ आपण त्यामध्ये सांगत असतो, म्हणजे फॅक्ट सांगतो. म्हणजे पहिले दोन वाक्य बरोबर आहेत. तिसरं वाक्य बघा, इथं डायरेक्ट पुढे हा वापरला, याच्यामध्ये पुढे हा वापरला, इथं हॅड प्लस V3 पाहिजे होतं. तिसरं वाक्य चुकलेलं आहे. आणि चौथं वाक्य 100% बरोबर आहे. हे वाक्य इफचं वाक्य आहे, हे तिसऱ्या प्रकारचं इफचं वाक्य आहे. इफचं वाक्य आपण 3 प्रकारे लिहितोय. कालच्या पण टेस्टमध्ये अशा प्रकारचं एक वाक्य होतं आणि आपली ती डिस्कशन झालंय. इफचं वाक्य 3 प्रकारे लिहू शकतोय आपण. इफ वाक्याच्या सुरुवातीला घेऊन, इफ वाक्याच्या मध्ये घेऊन आणि इफ शिवाय पण आपण ते वाक्य लिहितोय. पण इफ शिवाय लिहित असताना काय करायचं? वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची आणि त्याच्यानंतर करता घ्यायचं असतं. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. मग 1, 2, 4 ऑप्शन बरोबर आहे, त्याचं उत्तर झालं डिअर फ्रेंड्स 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं या ठिकाणी आता याच्यामध्ये टू बी इन द स्विंग, आपण स्विंग मध्ये म्हणतो तसंच टू बी इन द स्विंग. स्विंग मध्ये असते म्हणजेच काय? फ्लो मध्ये असते, करंट मध्ये असते, म्हणजेच काय? ऍक्टिव्ह असणं. काय असणं? टू बी ऍक्टिव्ह या ठिकाणी याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टू बी इन कीपिंग विथ, म्हणजे लक्षात द्या टू बी इन कीप विथ. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय? म्हणजे एकोपा करणे, समेट करून आणणे, मेळ घालणे या अर्थाने वापरते. म्हणजे याच्यामध्ये ह्याची जोडी ही लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, हे टू ड्रॉ ऑफ, ज्या याचा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचे रिटायर होणे. आणि टू क्राय डाऊन म्हणजेच धिक्कार करणे, कंडेम करणे, निषेध करणे या अर्थाने आहे. तर याचं उत्तर येते डिअर फ्रेंड्स 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपाऊंड सेंटेन्स. मग याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितले. पहिलं बघा, वर्किंग हार्ड इज नेसेसरी फॉर यू टू गेट प्रमोशन, हे सिंपल सेंटेन्स आहे पहिलं. दुसरं वाक्य इफचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तिसरं वाक्य अनलेस आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. चौथं वाक्य ऑरचं आहे, म्हणजेच या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स. डिअर फ्रेंड्स लक्ष द्या सगळेजण, मी तुम्हाला जे कंजंक्शन हा टॉपिक मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं होतं, एकदम व्यवस्थित परफेक्ट कव्हर करा.
कंजंक्शन टॉपिक तुमचं जर कव्हर असेल, क्लिअर असेल व्यवस्थित, तर तुमचं कंजंक्शन या टॉपिक वरती जे कंजंक्शनचे प्रश्न असतात ते पण प्रश्न कव्हर होतात. मी ह्याच्याबद्दल मी सांगितलंय. सेंटेन्स टॉपिकचे पण प्रश्न तुमचे कव्हर होतात आणि क्लॉजचे सुद्धा प्रश्न तुमच्या बऱ्यापैकी सुटतात. तर आता मी बघा लक्ष, मी वाक्य वाचत पण नाही, पुढे बघत नाही. मी काय करतोय, तर इफ आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, अनलेस आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य म्हणजे कोणतं असते, क्लॉजचं वाक्य, म्हणजे त्याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात. एवढं सिंपल पद्धतीने जातं. इकडे पुढे बघायचं आहे, लक्ष द्या. आणखी एक गोष्ट, ज्या वेळेस तुम्हाला प्रश्न हा सिंपल सेंटेन्स आहे का, कंपाऊंड सेंटेन्स आहे का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का, त्यावेळेस पुढे बघत बसायचं नाही. काय तिथे विल वापरले का, कॅन वापरले का, कुड वापरले का, शाल पाहिजे काय. तर बऱ्याच वेळेस लक्ष द्या, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतोय, या ठिकाणी नेमकं एक्झॅक्ट आपल्याला लक्षातच येत नाही की नेमकं काय बघायचं ते त्यामध्ये. असं आता लक्ष द्या, हा प्रश्न कशावरती विचारलाय, सेंटेन्स टॉपिक वरती विचारलाय. मग सेंटेन्स टॉपिक वरती ज्यावेळेस प्रश्न विचारला जातोय त्यावेळेस त्यांनी ग्रामर बाकीचं जे असते, प्रिपोजिशन हे ते सगळं बरोबर दिलेलं असते. आपण अगोदर फोकस कशावरती करायचा, सेंटेन्स टॉपिकच्या कॉन्सेप्ट वरती फोकस करायचा. मग याच्यामध्ये दोन्ही वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे वाक्य, पहिलं वाक्य सिंपल आहे, आपल्याला विचारलंय काय, कंपाऊंड. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इज नॉट विजडम बेटर दॅन रिचेस. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं असते तर नियम आपण सिंपल घेतलाय. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करायचं. आता हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून असर्टिव्ह सेंटेन्स काय होईल, होकारार्थी होईल. असर्टिव्ह सेंटेन्स काय होईल डिअर फ्रेंड्स, होकारार्थी. माहिती आहे, हे वाक्य आपल्याला विधानार्थी वाक्य लिहायचं ना. मग हे विधानार्थी वाक्य लिहित असताना काय करायचं, अगोदर करता घ्यायचं. मग कुठलं आहे, विजडम, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, नंतर हे बेटर दॅन रिचेस, जसं आहे तसं ठेवायचं. या ठिकाणी काय करायचं, हे वाक्य बरोबर झालं. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येते. आता ह्या वाक्याचा आपल्याला प्रश्न करायचा आहे. मग आपण प्रश्न करताना काय करतो, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेत असतोय. मग कसं घेतं, इज विजडम, लक्षात आलं का, इज विजडम बेटर दॅन रिचेस असं केलं आपण. प्रश्न फक्त साधा प्रश्न बनवायचा आहे. पण आपला नियम काय आहे, ज्यावेळेस विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य असं बनवायचंय तर त्यावेळेस काय करतात, त्याला होकारार्थी नकारार्थी हे अशा प्रकारे इज नॉट केलेलं आहे. हे लक्षात यावं. विजडम सुरुवातीला काय का घेतलंय हे लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं. जसं की ही इज हॅपी साधा आहे, याचा तुम्हाला प्रश्न बनवायचा. मग आपण काय करतो, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो, इज ही हॅपी, हा झाला प्रश्न. मग तुम्हाला याचं विधानार्थी वाक्य लिहायचं, ह्याला काय करतो आपण, वाक्याच्या सुरुवातीला ही घेणार अशा प्रकारे. आता आयदर हिज ब्रदर्स ऑर हिज फादर, इथे दुसरा करता हिज फादर आहे. दोन करते जर ऑरने आयदर ऑरने जोडले असतील तर दुसऱ्या करतेनुसार हेल्पिंग वर्ब वापरायचं. मग कुठलंही याच्यामध्ये लिहा फ्रेंड्स, इथं पहिलं येईल का, याच्यामध्ये पण हे पण सिंग्युलर आहे, हे पण सिंग्युलर आहे आणि हे पण सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे, हे तर येणार नाही. दुसरा करता सिंग्युलर आहे. पण याच्यामध्ये काय करायचंय, आयदर हिज ब्रदर्स ऑर हिज फादर, त्याच्या भावाने किंवा त्याच्या वडिलांनी हे काम केलं आहे, म्हणजे हे ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य, त्यांनी काम केलंय म्हणून या ठिकाणी हॅज प्लस विथ येणार, इथं वॉज प्लस विथ येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ओके सर. इथं आपल्याला विचारल्यानंतर फ्रेजेसच्या जोड्या लावायच्यात. फ्रेजेस जे आहेत त्याच्या आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या. ठीक आहे. टू बी ॲट सी, टू बी ॲट सी म्हणजे काय, कन्फ्यूज. त्याला आपण काय म्हणतो, कन्फ्यूज असणे, गोंधळलेला असणे. म्हणजे या ठिकाणी टू बी ॲट सी याचा अर्थ होतोय इन अनसर्टेन माइंड, म्हणजे गोंधळलेले असणे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, कम राऊंड. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, कम राऊंडचा अर्थ होतो याच्यामध्ये रिकवर होणे. काय होणे, रिकवर होणे. डू अप, डू अप जे आहे तर डू अपचा या ठिकाणी मिनिंग होतोय पॅकअप करणे, म्हणजे पॅक करणे. एखादी कुठलीही गोष्ट जी आहे तर त्याला कव्हर करणे किंवा पॅक करणे या अर्थाने. आणि सेट विथ याचा तर राहिलेली जोडी. सेट विथचा अर्थ काय होतो या ठिकाणी, राहिलेली पेअर. ठीक आहे. तर याचं कुठलं येतं ऑप्शन बघ, 1 च 2, 2 च 4, 2 नंबरचा ऑप्शन ना. येस. आणि हे जे फ्रेजेस आहेत त्या काय करत नंतर वहीमध्ये लिहून घ्यायचं जोड्या लावलेला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 20 नंबरचा प्रश्न. इथं पुन्हा तेच आलं, इथं लाइकिंग
लाईक हा शब्द स्टेटिव्ह वर्ब आहे. लाईक हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? स्टेटिव्ह वर्ब आहे. त्याला आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. मग या ठिकाणी पहिलं वाक्य चुकीचं आहे. आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारलं ना. प्रेफर जे आहे ते प्रेफर सोबत आपण शिकलोय. प्रेफर सोबत आपण काय करतो? टू वापरतो. वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे पण हे वाक्य बरोबर आहे. प्रेफर टू. त्याच्यानंतर नेक्स्ट दे डिड नॉट स्लेप्ट. डीड पण वापरले आणि इथं क्रियापदाचं दुसरं रूप पण आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. इथं स्लीप पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर काय केलंय? ही हॅड बीन स्मोकिंग बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. तर हे एक वाक्य याच्यामध्ये आहे फ्रेंड्स. मग आता याच्यामध्ये ही हॅड बीन स्मोकिंग हेवीली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. म्हणजे हार्ट अटॅक येण्यापूर्वी तर तो स्मोकिंग धूम्रपान खूप करायचा, तर करत होता. तर कंटिन्युअसली ती क्रिया चालू होती. या अर्थाने आपण या ठिकाणी वापरतो. म्हणजे याच्यामध्ये बघा पहिलं वाक्य चुकले, दुसरं वाक्य चुकले. म्हणजे ज्या वाक्यामध्ये पहिलं ऑप्शन येते तर ते तर येणारच नाही. ठीक आहे. आता राहिलं कुठलं? तिसरं वाक्य. मग तिसरं पण ज्याच्यामध्ये ऑप्शन आहे ते पण येणार नाही. म्हणजे हे पण गेलं. तर आता राहिलं कुठलं डिअर फ्रेंड्स? याच्यात बरोबर कोणतं आहे? मग 2 आणि 4. त्याच्यानंतर बघा पॅसिव्हाइज करायचं. इथं यूज्ड आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. या वाक्याचं ऑब्जेक्ट कोणतं आहे? रोप हे ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला पॅसिव्हाइज करायचं. मग पॅसिव्हाइज जर आपल्याला करायचं असेल तर पॅसिव्हाइज करण्यासाठी डिअर फ्रेंड्स काय करायचं? वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला रोप घ्यायचं. काय घ्यायचंय? रोप. त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज प्लस वीज वापरतो. म्हणून या ठिकाणी याचं ऑप्शन कोणतं येईल? बरोबर. मग इथं इज वापरले हे पहिलं चुकीचं आहे. इथं रोप हे ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला हे रोप घ्यावं लागतंय. मग या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. हे रोप घेतलंय पण याच्यामध्ये बीइंग वापरलेलं आहे. हे चुकीचं आहे. या ठिकाणी हे बरोबर आहे. आता हे बरोबर कसं आलं? काय आलं? आता आपला कोर्स संपत आले आणि परीक्षा जवळ आली. त्याच्यामुळे तुमचा सिलेबस तुम्ही तुमच्या लेवलने पण रिव्हिजन चांगल्या प्रकारे झालेले पाहिजेत. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज प्लस व्ही3 वापरतो. वॉज प्लस व्ही3. म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अजाईल. अजाईलचा आपण घेतला शब्द अजाईल निंबल. म्हणजेच त्या ठिकाणी लक्ष द्या. अजाईल म्हणजेच काय? त्या ठिकाणी चपळ या अर्थाने आपण वापरतोय. चपळ म्हणजेच काय? ऍक्टिव्ह झालं. अजाईल चपळ. डिअर फ्रेंड्स ठीक आहे. तर याचं जनरल मॅजेस्टिक जे असते तर मॅजेस्टिकचं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय करतोय आपण? मॅजेस्टिक जे असते तर त्याला रॉयल म्हणतोय. म्हणजेच भव्य या अर्थाने. आणि पेरिनियल म्हणजेच काय असेल डिअर फ्रेंड्स? चिरकाल टिकणारं. आपला हा शब्द झालाय परमनंट. पेरिनियल म्हणजेच काय? परमनंट. तर याचं जे आहे याच्यामध्ये मग लक्ष द्या. 1 ची पेअर ही 3 आहे. त्याच्यानंतर 2 ची पेअर ही 4 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट करेक्ट सेंटेन्स विचारलंय. करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. मग यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का? हेच बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग. आता इथं लक्ष द्या. व्हाईलचं वाक्य आहे. व्हाईल सोबत जर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर आपण दुसऱ्या वाक्यामध्ये मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स वापरत असतो? सिंपल पास्ट टेन्स वापरतो. फक्त काय? सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. इट वॉज द फर्स्ट टाइम. इट वॉज द फर्स्ट टाइम. लक्ष द्या. इट वॉज द फर्स्ट टाइम. मग काय असणार आहे? आय हॅड टॉक टू इला आउटसाइड द ऑफिस. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय केलंय? पहिलीच वेळ होती इला सोबत ऑफिसच्या बाहेर बोललो होतो. तर या अर्थाने पण या ठिकाणी हे वाक्य बरोबर येत आहे. शी विल बी टेकिंग अप हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी इन ऑक्टोबर. मग या ठिकाणी जे आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे पण वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. म्हणजे हे फ्युचरचं वाक्य आहे. फ्युचर इंडिकेट केलेलं आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये बी नंबरचं वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य जे आहे तर हे बघा ए सी आणि डी हे बरोबर आहेत.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स कलिग. कलिग म्हणजेच काय म्हणतो आपण, लक्ष द्या. कलिग म्हणजे सहकारी. कलिग म्हणजेच काय, सहकारी. कॉलेज नाही बरं काही, कलिग आहे सहकारी. आता कलिगचा विरुद्धार्थी शब्द सहकार्याचा मग काय असणार आहे, अपोनंट, विरोधक. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉम्प्टनेस, प्रॉम्प्ट. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय असणार आहे, इंडोलन्स म्हणजेच आपला शब्द झाला आजच. इंडोलन्स म्हणजेच काय असते, लेझी. त्याच्यानंतर ड्युप्लिसिटी म्हणजेच या ठिकाणी डुप्लिसिटी मग प्रामाणिकपणा. आणि याच्यामध्ये ऑब्जेक्शन तर याचं बिनेवलन्स म्हणजेच या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय म्हणू आपण त्याला, दयाळूपणा, बिनेवलंट हा शब्द आपण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मग बघा याची पेअर कोणती येते डिअर फ्रेंड्स, 4 नंबर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे मिसल्स इज हायली. आता मिसल्स म्हणजे हे आजाराचं नाव आहे, रोगाचं नाव आहे. मग कॉन्टेजियस, कॉन्टेजियस म्हणजेच काय असेल, संसर्गजन्य रोग. कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य. आणि कॉन्टिग्युअस म्हणजे जवळचा, लगतचा, सलगचा, लगतचा, बाजूचा, या अर्थाने आपण वापरतोय. ऍडजसंट या अर्थाने. मग कॉन्टेजियस हे स्पेलिंग बरोबर आहे. कॉन्टेजियस म्हणजेच या ठिकाणी संसर्गजन्य. आणि कॉन्टिग्युअस, कॉन्टिग्युअस म्हणजेच काय, जवळचा, लगतचा, बाजूचा, या अर्थाने आपण वापरतोय. लगतचा, जवळचा. म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर आहे, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. कॉन्टेजियस का कॉन्टेग्युअस पाहिजे होतं, याच्यावरती हा प्रश्न होता. आता याच्यामध्ये बघा दोघांपैकी कोणी खिडकी फोडली म्हणायचंय, या अर्थाने वापरायचं. आता हू ऑफ देम तर आपण वापरत नाही. हुम ऑफ देम, आता ही क्रिया कोणी केली, क्रिया कोणी केली याच्याबद्दल प्रश्न विचारायचा. मग याच्यामध्ये हे हुम जे आहे तर कोणाला या अर्थाने आपण वापरतोय. वॉट हा शब्द आपण व्यक्तीसाठी वापरत नाहीत. मग याच्यामध्ये काय असणार आहे फ्रेंड्स, विच जे आहे तर विच आपण यूज करू शकतो. विच ऑफ देम ब्रोक द विंडो, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी खिडकी फोडली, या अर्थाने आपण यूज करतोय. हे विच आपण यूज करतोय. हू ऑफ देम असं आपण डिअर फ्रेंड्स म्हणत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी विच ऑफ देम हे बरोबर आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आता इथं वॉज आहे. मग देअर वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट. मग या ठिकाणी देअर पहिल्यामध्ये देअर इज नो आन्सर and there is a car outside. There is a car outside. आता इट इज नो आन्सर, मग इट इज नो आन्सर कसं म्हणणार आपण, नाही म्हणजे तिथं उत्तर नाही या अर्थाने. म्हणजे हे या ठिकाणी सगळीकडेच काय येतंय, देअर देअर हे ऑप्शन बरोबर येतंय. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा, पुन्हा एकदा प्रश्नार्थक वाक्य करायचं आपल्याला. हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आणि याला काय करायचं, प्रश्नार्थक करायचंय. मग हे विधानार्थी वाक्य जर काय असेल, नकारार्थी असेल तर आपल्याला काय करायचं, प्रश्नार्थक होकारार्थी करायचंय. नंबर 2, नो बडी नो वन जर असेल तर त्या ठिकाणी फक्त हू वापरायचं. आणि एव्हरीबडी असेल तर हू त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट वापरायचं असते. मग याचं सरळ उत्तर काय डिअर फ्रेंड्स, हू इज फ्री फ्रॉम सिन. अशा प्रकारे आपण घेतलंय हे कशा प्रकारे वाक्य बनवायचं. आता हे ॲक्च्युअलीज हिल लक्षात ठेवायचं. ॲक्च्युअलीज हिल म्हणजे काय असते, विकनेस, कमजोरी. मग या ठिकाणीचं उत्तर काय असणार आहे, ओनली ए. आता अँगर राग असते, स्ट्रेंथ म्हणजे आपला प्लस पॉईंट म्हणतो, ॲडव्हान्टेज म्हणजेच फायदे. तर याचं कुठलं येतं उत्तर बरोबर, फक्त आणि फक्त ओनली ए म्हणजे विकनेस. द पासर बाईज या ठिकाणी आपण हे पण घेतले का परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये, सिंग्युलर प्लुरलच्या लेक्चरमध्ये. द पासर बाईज हे बरोबर आहे का नाही, तर काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, पासर्स, PASSERS. आपण प्लुरल कशाला करायचं, मेन शब्दाला करायचं, म्हणजे या पासर्सला प्लुरल पाहिजे होतं. मग या ठिकाणी हे चुकीचं आहे. आणि सायलेंट हा जो शब्द आहे तर हा पण चुकला, इथं सायलेंटली पाहिजे होतं. द पासर बाय स्टूड सायलेंटली, कारण या ठिकाणी हे ॲडव्हर्ब म्हणून काम करत आहे आणि ॲडव्हर्बला आपण एल बाय प्रत्यय लावतोय. मग याच्यामध्ये 1 आणि 3 हे चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. 1 आणि 3 पार्ट चुकीचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा 31 नंबरचं,
आय ॲडवाइस यू, पहिल्या याच्यामध्ये ॲडवाइस म्हणजे सल्ला, हे लक्षात ठेवायचं आहे. सी वाला जे असते ते सल्ला असते. आणि ॲडवाइज एस जे असते तर ते असते सल्ला देणे. म्हणजे ॲडवाइस हे नाऊन आहे आणि हे ॲडवाइज जे असते तर ॲडवाइज हे व्हर्ब असते, क्रियापद असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आपण आता आय म्हणजे करता आहे, मग करत्याच्या नंतर आपण काय वापरणार या ठिकाणी क्रियापद. मग या ठिकाणी ॲडवाइस सीई वाला ॲडवाइस बरोबर आहे का नाही, म्हणजे हे पहिलं वाक्य सुटलंय. दुसऱ्या वाक्यामध्ये मायच्या नंतर माय असेल, आवर असेल, युवर असेल, ह्याच्यानंतर आपण नाऊन वापरत असतो. काय वापरतो? नाऊन. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. माय ॲडवाइस टू यू इज टू वेट. आता लक्ष द्या, दुसरी गोष्ट महत्त्वाची, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, तुम्ही ते यू आहे, मग यूच्या नंतर इज कसं येणार, मग बऱ्याच जण ह्याला पण चुकीचं केलंय. हा प्रश्न तुम्हाला अगोदर समजला पाहिजे. काय म्हणतो लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न हा ॲडवाइस या शब्दावरती विचारलाय, म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ॲडवाइस वरती तुम्हाला प्रश्न विचारलाय ना, तुम्ही बाकीचं बघत बसू नका. इथं वेट पाहिजे का, वेटिंग पाहिजे, वेटेड पाहिजे, काय असतं बाकीचं बघत बसायचं नाही. अगोदर काय करायचं, मेन शब्दावरती आपण काय करायचं, नियमाचा त्याच्यावरती फोकस करायचा. आणि नंतर मग आपल्याला एवढं करून पण जर उत्तर नाही आलं तर त्यावेळेस मग नंतर बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. इथं आय ॲडवाइस, इथं एस ई म्हणजे क्रियापद म्हणून वापरला आहे, तर हे बरोबर आहे आणि इथं हे चुकीचं आहे. मग बी आणि सी बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. इथं लिहिलं आहे ॲडवाइस, म्हणजे जसं ॲडवाइस असेल तसं प्रॅक्टिस हा पण शब्द आहे, PRACTI. CE सी आले की मग त्याला नाऊन म्हणायचं. प्रॅक्टिस म्हणजे सराव आणि प्रॅक्टिस SE वाला म्हणजे सराव करणे या अर्थाने येते. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला करेक्ट सेंटेन्स म्हणजे हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न कशाचा आहे, क्वेश्चन टॅगचा आहे. आता इथं लक्ष द्या, नॉट वापरलंय आपण, नीड या शब्दासंदर्भात नियम घेतलाय, परंतु नॉट जर असेल लक्षात कधी ठेवायचं सांगितले तुम्हाला. नॉट हे लक्षात ठेवायचं कधीही, नॉट हे नेहमी हेल्पिंग व्हर्ब सोबत येत असते. म्हणजे या ठिकाणी हे नीड हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलंय. मग हे वाक्य नकारार्थी आहे, तर हा टॅग हो करार्थी होईल, म्हणजे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे यूज टूच्या वाक्याचा टॅग करताना डीड वापरतो आपण, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. कॉल द डॉक्टर हे आज्ञार्थी वाक्य आहे, मग याचा टॅग काय होतो, विल यू होतो. दुसऱ्या वाक्याचा टॅग काय व्हायला पाहिजे, डिडंट, वी पाहिजे. या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. आणि लेट्सच्या वाक्याचा टॅग शॅल बी होतो, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी बरोबर आहे का, सॉरी ए आणि डी बरोबर आहे, सॉरी ए आणि डी बरोबर आहे. मग कोणतं आहे, 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. 1 नाही सर, 3 नंबर. 3 नंबर आहे का, सॉरी बी, हां एक मिनिट. ए आणि डी 3 नंबरला आहे, बरोबर सर. ए आणि बी आहे तिथं, ए आणि डी, येस, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 33 नंबर बघा डिअर फ्रेंड्स प्रश्न. याच्यामध्ये जे आहे डिअर फ्रेंड्स 33 मध्ये बघा युनिव्हर्स. आता आपण याचा उच्चाराचं पाहिलंय, याचा उच्चार य पासून होत आहे. मग आता युनिव्हर्सल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, पण युनिव्हर्सलच्या नंतर प्रॉब्लेम हा शब्द नाऊन आला आहे. मग ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाऊन आलं तर आपण त्या ठिकाणी सिंग्युलर नाऊन जर आलं तर आपण आर्टिकल वापरत असतोय. मग याचा उच्चार हे होतोय य पासून. मग या ठिकाणी काय वापरायचंय, अ. युकलिप्टस म्हणजे निलगिरीचं झाड, याचाही उच्चार काय होतोय, यू म्हणजे युकलिप्टस, य पासून होतोय. मग या ठिकाणी अ. आणि युनेस्को, मग याचाही उच्चार य पासूनच होतोय, म्हणून या ठिकाणी इथं पण काय वापरायचंय, अ आर्टिकल. मग याचं उत्तर जे आहे तर इथं आहे अ, या ठिकाणी हे बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स एव्हरी स्टुडंट पास्ट. एव्हरी स्टुडंट, एव्हरी च्या नंतर जर इच, एव्हरी, आयदर, नायदर सांगितलंय तुम्हाला नियम. जर यांच्यानंतर जर काय असेल, कॉमन जेंडरचं नाव असेल तर आपण हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरत असताना काय करायचं, हिजच वापरायचंय. मग इथे हिज वापरायचंय. एव्हरीवन साठी पण लक्षात काय ठेवायचंय, एव्हरीवन, नो वन, नोबडी, समवन, समबडी, याच्यासाठी काय करायचं, हिजच वापरायचं. आणि वी साठी आपण काय वापरत असतो, आवर वापरत असत, वी आणि आवर. मग याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर येईल, हिज, हिज, आवर असलेला ऑप्शन कोणता आहे, 1 नंबर. 4 नाही सर, 4 नाही, इथं आवर्स केले सर, याला येस लावल्या, बरोबर बरोबर सर.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 35 मध्ये लक्ष द्या, ही वेंट अवे बिफोर. आता ही वेंट कोणता टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग बिफोरच्या नंतर कुठला टेन्स वापरायचा आहे, आपल्याला पास्ट टेन्सच असायला पाहिजे. मग इथं कॅन प्रेझेंट टेन्स दाखवते आणि तर विशेष म्हणजे याच्यामध्ये काय केलेली आहे फ्रेंड्स, मी टू आहे, म्हणजे कॅनचा ऑप्शन येणारच नाही. मग कॅन असू द्या किंवा कुड असू द्या, आपण कॅन आणि कुड मोडल ऑक्सिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. इथं स्टॉप आहे, मग या ठिकाणी काय आहे, बी टू वापरलंय, म्हणजे याचं उत्तर हे आहे बरोबर, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता डिअर फ्रेंड्स, आपण जास्त प्रश्न घेतो त्याच्यामुळे पॅसेज तुम्ही तुमच्या लेवलने रीड करत जा, म्हणजे वाचन करत जा पॅसेज. काय विचारले बघा, द मशीन्स देमसेल्व्स अँड द पॉवर्स दे हॅव गिवन टू अस. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, कशासाठी मशीन जे आहे ते मशीन आपल्याला पॉवर कशासाठी दिलेली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग बघा, आर नथिंग बट सिव्हिलायझेशन करण्यासाठी दिलंय का, या ठिकाणी पॉवर आपल्याला नाही. त्याच्यानंतर आर ओनली द एड्स टू सिव्हिलायझेशन, म्हणजे या ठिकाणी काय, एड्स म्हणजे या ठिकाणी लक्षात मदत, म्हणजे आपल्याला हेल्प होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मशीन्स आहेत. तर हा टॉपिक जो आहे, तर हा जो पॅसेज आहे, तर हा पॅसेज कशा संदर्भात आहे डिअर फ्रेंड, ज्या मशीन्स आहेत सध्या ज्या आपण मशीन्स यूज करतो, तर त्याचा मशीनचा वापर किंवा आपल्याला काय मदत होते, तर याच्या संदर्भात याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे, बी नंबरचा ऑप्शन जे आहे तर बी तर बरोबर आहे. सी बघा, आर ओनली टू मल्टिप्लाय द प्रोडक्शन, म्हणजे फक्त प्रोडक्शन वाढवण्यासाठी मशीन्स आहेत का, नाही. मशीनरी प्रोडक्शन तर वाढते, त्याचा विषय नाही, परंतु त्याच्यामध्ये काय होते, मशीनमुळं मानवाला सुद्धा काय होते डिअर फ्रेंड, त्याची मदत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट, आर वेज टू मेक द पीपल वेल्दी, म्हणजे मशीन लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी असतात का, तर त्याच्यामध्ये नाही डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये याचं उत्तर बरोबर कोणतं येते, फक्त बी. मी काय म्हणतोय, ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पॅसेज न वाचता सुद्धा आपल्याला येते, म्हणजे सर्व जनरली आपण जर विचार केला तर तसाही उत्तर येते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द पॅसेज इज अबाउट, पॅसेज नेमकं कशा संदर्भात आहे, तर पॅसेज हा जो आहे तर पॅसेज हा सिव्हिलायझेशन संदर्भातला आहे का, तर बरोबर आहे याच्यामध्ये पहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओनली द डिफेक्ट्स ऑफ सिव्हिलायझेशन, मग ह्या पॅसेजमध्ये फक्त आणि फक्त जे काय म्हणून आपण प्रॉब्लेम्स किंवा ज्या अडचणी आहेत तर ह्याच फक्त सिव्हिलायझेशन, म्हणजे काय म्हणून आपण त्याला उणिवा, सिव्हिलायझेशनच्या फक्त आणि फक्त याच्यामध्ये उणिवा सांगितल्या आहेत का, तर नाही. तर त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स फक्त उणिवा सांगितलेला नाहीत, मग या ठिकाणी हे येईल का, नाही येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं बघा, मेकिंग द थिंग्स मोर ब्युटिफुल युजिंग द पॉवर गिवन बाय मशीन्स, बरोबर. ठीक आहे. आता आपण असं जरी पॅसेज न वाचता सुद्धा म्हणलं तरी पण हे बरोबर आहे, म्हणजेच काय या ठिकाणी हा फक्त आता पॅसेज कशा संदर्भात आहे त्यासाठी वाचन करणं गरजेचं. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, मेकिंग द थिंग्स मोर ब्युटिफुल युजिंग द पॉवर गिवन बाय मशीन्स, म्हणजे मशीन जे आहे तर मशीनची जी पॉवर आहे तर त्याने ज्या वस्तू आहेत तर वस्तू ह्या सुंदर बनवण्यासाठी आपण वापर करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, रिमूव्हिंग द कॉजेस ऑफ क्वारल्स बिटवीन द नेशन्स अँड ओव्हरकमिंग पॉवर्टी, या ठिकाणी मग हे बरोबर आहे का डिअर फ्रेंड्स, रिमूव्हिंग द कॉजेस ऑफ क्वारल्स, म्हणजे भांडणाचं जे कारण आहे कशामधलं, देशांमधलं राष्ट्रामधलं जे भांडणाचं कारण आहे तर ते कमी करण्यासाठी, आणि ओव्हरकमिंग द पॉवर्टी म्हणजे जे गरिबी आहे तर गरिबीवरती मात करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, वी यूज अकॉर्डिंग टू द राईट. मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ही वाक्य पण आहे पण त्याच्यामध्ये लक्ष द्या, आपल्या पॅसेजमध्ये पण अशा प्रकारचं वाक्य आहे पण त्याच्यामध्ये काय केलंय, एट हा जो शब्द आहे आता लाईक आणि अनलाईक, त्याच्यामध्ये लाईक हा शब्द आहे आणि त्या वाक्यामध्ये प्रश्नामध्ये अनलाईक शब्द आहे. तर एट हा शब्द आपण काय करतो, जे आहे तर या ठिकाणी स्टील कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय हे वाक्य दिलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स, स्मॉल चिल्ड्रन सारखं, काय स्मॉल चिल्ड्रन असं त्याचं त्यामध्ये पॅसेजमध्ये पण आहे. ठीक आहे. याचं उत्तर हे झालं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स 39, इफ द मशीन्स डू नॉट गेट देअर मील इन टाइम दे विल. आता याच्यामध्ये काय मशीनला जर आहे त्याला जे पाहिजे असते, मिल म्हणजे काय लक्ष द्या, मशीनचं मिल म्हणजे काय जेवण ते नाही, तर आपण त्याची काळजी घेणं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत मशीनसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या जर वेळेवर जर नाही भेटल्या तर काय होते, बस्ट होते, म्हणजे संतप्त. आता रेज या शब्दाचा अर्थ संतप्त किंवा राग नाही,
म्हणजे रागाने संतप्त म्हणजेच काय त्या ठिकाणी लक्ष द्या. आणि ब्लोब म्हणजे त्याचं काय होतं, स्फोट होतो. हा, आता पहिल्यापासून बघा, ग्रो सल्की याच्यामध्ये काय असणार आहे, ग्रो सल्की. तर यामध्ये मग ग्रो सल्की अँड रिफ्यूज टू वर्क. मग आता याच्यामध्ये जर आपण समजा मिल्क जर नाही दिलं तर काम करायला टाळते, म्हणजे नाकारते. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे पण या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ए आणि सी तर बरोबर आहे. त्याच्यानंतर ओबे डिअर मास्टर्स. आता जर आपण समजा त्याची काळजी घेतली तर आज्ञा कसं पाळणार तर नाही. तर याच्यामध्ये लक्षात आहे, एक मशीनला काय केलं आहे त्या ठिकाणी, काहीतरी या ठिकाणी काय दिलेलं आहे, भावना पण व्यक्त केल्या आहेत मशीन संदर्भात. नॉट कॉज रुइन अँड डिस्ट्रक्शन. मग आता सर सपोज आपण त्याची काळजी जर नाही घेतली, त्यांना जर जे पाहिजे असते तर म्हणजे म्हणतो ना आपण, जर मिल जर नाही दिलं तर काय होणार आहे, नॉट कॉज हिम, नॉट कॉज रुइन अँड डिस्ट्रक्शन, म्हणजे नाश करत नाही, असं तर हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये ए आणि सी बरोबर आहे. तर याचं 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, we all agree that being civilized means, civilized means म्हणजे नेमकं काय आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. अर्निंग मोर मनी, फक्त आणि फक्त पैसे कमवणे हे आहे का, नाही. मेकिंग अँड लिंकिंग ब्युटिफुल थिंग्स, ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या काय करणं, चांगल्या प्रकारे बनवणं. म्हणजे सिव्हिलायझेशन या ठिकाणी जे आहे तर विकास म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये काय ज्या वस्तू आहेत त्या सुंदर बनवणं. ग्रॅबिंग प्रॉपर्टी ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी घेणे, असं त्याचा अर्थ होतोय का, नाही होत डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट, मेंटेनिंग जस्टिस इक्वली बिटवीन मेन अँड वुमेन. तर हे डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. तर बी आणि डी याचं उत्तर आहे, बी आणि डी.